विमानतळाच्या बाहेर आज तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे बोलतायत। तुम्ही जे काही डेकोरेशन केलेलं ते नुसतं डेकोरेशन नाहीये, ती आपली भावना आहे। हा काय नुसता सण साजरा करायचा म्हणून आरस केले, काय करायचं तर एखादा देखावा करावा तसं नाहीये। ही आपली मराठी माणसाची भावना आहे की लाल किल्ल्यावरती भगवा झेंडा, आणि ती भावना तुम्ही इथे प्रकट केलेली आहात। मी शिवरायाच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर तुझे आशीर्वाद आम्हाला असे लाभू दे की केवळ मुंबईवरती महाराष्ट्रावरतीच नव्हे तर तिथल्या लाल किल्ल्यावरती सुद्धा तुझा हक्काचा पवित्र भगवा, हिंदुत्वाचा भगवा हा डौलाने आणि जबरदस्त विजयाच्या एका तेजाने झळकू दे। तुम्ही सर्व शिवसैनिक आहात। शिवसैनिक म्हटल्यानंतर शिवरायाचं चरित्र तुम्हाला सांगायला नको, पण महापौर तुम्ही जे वचन दिलेलं आहात, मी म्हणेन ती शपथ घेतलेली आहात की जे वचन उगाच आपल्याला या मुंबईकरांनी सलग 5व्यांदा मुंबई आपल्या ताब्यातने दिली। जेव्हा एखादा मतदार आपल्याला मत देतो तेव्हा तो नुसतं मत देत नाही तर त्याचं भविष्य आपल्या हातामध्ये देत असतो, आणि असं भविष्य केवळ आपलंच नव्हे तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं सुद्धा शिवसेनेच्याच हाती सुरक्षित राहील, त्या एका विश्वासाने हे भविष्य त्यांनी तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे। मुंबईचा विकास म्हणजे मुंबईकरांचा विकास, आणि तो शिवरायाच्या चरणी शपथ घेऊन तुम्ही सज्ज झालेला आहात। मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या संपूर्ण कारकिर्दीवरती एक भगवा ठसा उमटू दे, आणि तुम्ही जी कारकीर्द कराल त्या कारकिर्दीच्या जोरावरती ही 5 वर्ष तर आपण नक्कीच चांगली करूच, पण पुढच्या वेळेला तुमच्या कारकिर्दीच्या भरोशावरती त्याही पुढची 5 वर्ष मुंबईकर आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय पक्षप्रमुख उद्धवदास ठाकरे।